पवार आणि त्यांचे सगळे संघ सहकारी. आपण बघतोय अतिशय अप्रतिम दृश्य आहे या ग्राउंडचं. हिरवळ आहे, LED स्क्रीन लागली, ती संध्याकाळी ऑन होईल. कॉमेंट्री बॉक्स स्पेशल डिझाईन केलेला आहे. विनय ठाकूर, नितीन पाटील या दोन मित्रांचे बॅनर तिथे दिसत आहेत. प्लेयर्स डगआउटमध्ये राठोड अँड सन्स, MS राठोड एंटरप्राइजेस यांचा एक डगआउट दिसतोय. त्याचबरोबर निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, द स्कायलाईन ऑफ ट्रस्ट अशी टॅगलाईन घेऊन हा ग्रुप अतिशय अप्रतिम काम करतो रत्नागिरीमध्ये. हिट अँड विन बोल्ड नावाचं एक नवीन कोल्ड्रिंक लॉन्च झालंय, त्यांचा आपल्याला बोर्ड दिसतोय. PN लॅड, MK ज्वेलर्स, JSW एनर्जी, JSW पोर्ट, दरबार फॅमिली रेस्टॉरंट, मुनोथ ग्रुप, ब्युटिफुल व्ह्यूज अँड स्पार्कलिंग होम्स दॅट लास्ट फॉर लाईफ टाईम अशी त्यांची टॅगलाईन आहे. हेरिटेज नावाची बिल्डिंग त्यांची आपण बघू शकता. चौगुले उद्योग समूह, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन्स, रूपराज, स्मार्टनेट, आंग्रे पोर्ट, TVS ग्रुप, सिद्धनाथ ऑटोमोबाईल, टेनिस क्रिकेट.in सगळ्यांनाच माहिती असलेला हा शब्द किंवा हे वाक्य. टेनिस क्रिकेट.inचं अप्रतिम कॅमेरा वर्क आता सुद्धा तुम्ही बघू शकता. मोबाईल हब, अमेय ज्वेलर्स, त्याचबरोबर संतोषजी कदम, सौरभ शेठ बलुष्टे, गणेश शेठ भिंगारडे, राजापूर कोऑपरेटिव्ह बँक, अमरीश पावसकर, राजू शेठ घाक, प्रसन्न अंबुलकर, यश डेव्हलपर्स, फ्लेक्स हार्डकोर जिम, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, वर्ल्ड ऑफ टायटन, SS ग्रुप, ॲक्वा वाईल्ड, युवा स्पोर्ट्स. आपण सगळे जे टेनिस क्रिकेटचे बॉल या टुर्नामेंटमध्ये वापरतो ते दिलेले आहेत युवा स्पोर्ट्सच्या प्रवीण शेठ पवार यांनी. टीम्स असते, प्रवीण पवार, चंदन जाधव आणि सगळे सहकारी तयार आहेत. क्षेत्ररक्षण सजवत आहेत आणि गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत दुसरा सामना सुरू होतोय. TWG ग्वागर सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत वॉर्मअप करत. काय होतं या सामन्याचं, कोण वरचढ ठरणार हे आपल्याला कळेल. या बाजूला आपण बघतोय RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी, रिडिफायनिंग सक्सेस अशी टॅगलाईन आहे. यारब फूड्स, काझी फॅब्रिकेशन, गोकुळ दूध, जैन अँड जैन कन्स्ट्रक्शन कंपनी, युनिटी मेगाकॉप प्रायव्हेट लिमिटेड, फोर्स स्पोर्ट्स अँड वियर्स इंडिया यांचा इथे स्टॉल आहे, आवर्जून त्याला भेट द्या. DVP इन्फ्रा प्रोजेक्ट, RB वेल्हाळ आणि समोरचा एंड हा अखंड अरिहंत ग्रुपच्या माध्यमातून स्पॉन्सर केला आपल्याला दिसतोय. ग्राउंड्स पण सगळे इथे बसलेले आहेत आणि रत्नागिरीतले काही माझे इंडिव्हिज्युअल फेवरेट क्रिकेटर इथे आहेत. आतिक पाटणकर, विजय कांबळी, दीपक मोरे, विवेक देसाई, प्रवीण साळवी, अमित लांजेकर, सईद मुकादम, प्रकाश लाखण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्रिकेट शिकलो, खेळलो, बलराम कोतोडेकर, मेघेश मोणकर, आता अंपायरिंगला कोण गेले, पप्पू गौरव आहे का तो, आणि मैदानात दिसत आहेत श्रीकांत कुडव आणि गौरव भागवत. लेट्स प्ले. ओव्हर टू यू चंदू शेटे अँड कुणाल दाते, मच्छिंद्र पाटील. बहुत बहुत शुक्रिया चंदू सर, बहुत बहुत शुक्रिया अभिजीत गोडबोले सर, बहुत बहुत शुक्रिया कुणाल सर. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर.
आज के प्रतियोगिता का ये दूसरा मुकाबला, पहला मुकाबला एक तरफा होने के बाद इस मुकाबले में काफी उम्मीद जताती हुई ये मुकाबला समर्थ 11 बनाम TWJ गुवाहागर के बीच में चलता मुकाबला। टॉस जीता समर्थ 11 टीम ने और पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया TWJ गुवाहागर टीम के लिए। पहले गेंद डॉट्स शानदार शुरुआत करते हुए गोपाल गबस गेंदबाजी में आते हुए और सेकंड पर बल्लेबाज है हितेश पटेल। इस बीच ये गेंद आपके बाद डाउन द ट्रैक, मैग्निफिसेंट स्ट्रोक, दैट्स अ हिट, दैट्स अ सिक्स। सो मच. अप्रतिम षटकार आपण बघितला आणि हा बाउंड्री रोप स्पॉन्सर केलेला आहे अदिना सी फूड्स सुलतान वस्ता या आमच्या मित्राने. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सेकंड मॅच इज ऑन. पहिला बॉल रिव्हर्स खेळला हितेश पटेल आणि दुसरा बॉल स्टेप आउट करत असताना मिड विकेटला काय हिटिंग पाहायला मिळाली. परंतु पहिला बॉल रिव्हर्स का खेळला हा देखील प्रश्न असेल. दुसऱ्या बॉलवर एवढं चांगलं पदलाली ते दाखवलं, हँड अँड आय कोऑर्डिनेशन दाखवलं. त्याच्यानंतर हा षटकार आलाय गोपाल गवसच्या विरुद्ध. सर ये भी तो बात थी कि यहाँ पर और P1 का ओवर चल रहा है, शॉर्ट पॉइंट और शॉर्ट हमने देखा कि गली जहां पर खिलाड़ी मौजूद थे सर्कल के अंदर, इसलिए रिवर्स खेला था और लेकिन वो कन्वर्ट नहीं कर पाया. टीम का स्कोर 6 रन से आगे बढ़ता हुआ सीधा 6 रन. विजय कामले सर को आप देख पा रहे स्क्रीन के ऊपर गेंद का प्रबंध करते हुए बहुत ही करारा शॉट था, बहुत ही शानदार इस्तेमाल करते हुए फुटवर्क का इस्तेमाल करते हुए सीधा 6 रन. हितेश पटेल अपनी शुरुआत करते हुए सीधा 6 रन से अनोखी शुरुआत और शानदार शुरुआत. आपके बाद रिवर्स और इसी की तमन्ना थी, पहले गेंद पर रिवर्स खेलना चाहते थे लेकिन इस बार नाकाम थे, इस बार कामयाब, सीधा 6 रन. कमाल की शुरुआत. थँक्यू एस कुमार साऊंड. कुणाल सरांनी प्रश्न विचारला, उत्तर बॅटने दिलेलं आहे. पहिला रिव्हर्स चुकला होता, आता मात्र मला तो असा खेळायचा होता. ऑफ कटरचा वापर, ऑफ ब्रेक आतमध्ये येणारा बॉल आणि त्याला पाठवलं थेट बाहेर मैदानाच्या. चांगला षटकार, 2 षटकार येतात सलग. टीमची धावसंख्या 12. ओ लवली डिलीवरी. इस बार गेंद को फिर एक बार फाड़ने के रीजन में ग्लास करना चाहते थे, बॉडी का बैलेंस नहीं रख पाया पर हितेश पटेल. टीम का स्कोर हालांकि होता हुआ 12 रन. शानदार प्रतियोगिता देख पा रहे. ठीक शाम के बज चुके 5:25. ये हमारा कमेटी बॉक्स दिखा जा रहा है. मैं मचिंद्र पाटिल, हमारे साथ कुणाल सर, चंदू सर और हमारी सोनम मैडम अच्छी स्कोरर की भूमिका अदा करते हुए. वही प्रयास फिर एक बार था. इस बार फुटवर्क का कोई भी इस्तेमाल नहीं थे. ये देखिए हमारी सोनम मैडम, ये कुणाल सर जो आवाज आप IPL में सुनते हैं और ये हमारे सावली के पूरे मैनेजमेंट टेस्टक्रिकेट.in की सभी का स्वागत करना चाहेंगे. दर्शकों को भी आप देख पाएंगे जो हमारा साथ निभाते हुए. थैंक यू देव, बहुत ही शानदार कैमरा उनका, बहुत ही खूबसूरत लम्हा. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का ये यादगार सफर और बहुत ही लुभाना मौसम बीच मैदान पर. आपकी बार वही तमन्ना, वही प्रयास, बार बार तीसरी मर्तबा वही प्रयास किया था. ग्लास करना चाहते थे फाइनल के रीजन में लेकिन बार बार यहां से चूके और पिछले 3 गेंद में रन नहीं बने. यहाँ पर ओवर की समाप्ति का अंपायर कैसे से होता हुआ ऐलान. इस ओवर में बहुत कुछ देखा हमने. 3 गेंदें डॉट भी हुई, 2 छक्के भी देखे और पहले ओवर का कैसे समाप्त हुआ. टीम का स्कोर है 12 रन, 14 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर. 3 वेळेला स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न या बॅटरने केला आणि 3ही वेळेला अपयश आलं. एक रिव्हर्स स्वीपचा षटकार आला, एक स्टेप आउट करत डान्सिंग डाऊन द विकेट मिड विकेटला स्लॉग हिटिंग त्याने दाखवलं आणि या ओव्हर मध्ये सर्वच्या सर्व फटके तो खेळून चुकलेला आहे. त्याच्यामध्ये 2 फटक्यावर यश आलेलं आहे. धावा झाल्या 14 पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. हितेश पटेल जो गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. यस नक्कीच. आणि आपण पहिल्या दिवसापासून साक्षीदार आहोत. मला वाटतं जो षटकार त्याने डान्सिंग डाऊन द विकेट मला तो बहुतेक या पद्धतीचा पहिलाच षटकार असेल. डान्सिंग डाऊन द विकेट आपण नाही कोणाला असं बघितलं बाहेर येऊन मारताना. तुषार अंदुबे नए गेंदबाज, मैन फ्रॉम पुणे उर्फ बाजा जिन्हें कहा जाता है. काफी बड़े खिलाड़ी है कुणाल सर. कल का दौर भी अच्छा रहा था, ये दौर भी काफी अच्छा रहेगा. सूरजम से विदाई लेता हुआ, परिंदे हवा में लहराते हुए, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम. बहुत ही सुहाना और शानदार पल रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का ये यादगार सफर. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ
ओ अच्छी गेंद, सम्मान देना यहाँ पर वाकिफ समझा। बल्लेबाज भी काफी चालाक है प्रशांत को हम देख पा रहे हैं। प्रशांत ने सिंगल बनाकर स्ट्राइक को रोटेट किया। हितेश पटेल को ज्यादा उन्होंने मौका दिया। ये कारण हो सकता है क्योंकि हितेश पटेल ने पहले 6 गेंद का इस्तेमाल किया, 2 छक्के भी लगाए उन्होंने, रनों की रफ्तार तेजी से बढ़ाई, दोनों के बीच में अच्छा तालमेल भी बनाते हुए और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन। दर्शकों से धीरे धीरे खचाखच भरता हुआ स्टेडियम, लुभावना दृश्य, बहुत खूबसूरत। ब्यूटीफुल डिलीवरी फ्रंट पर जाकर बॉटम का इस्तेमाल करना चाहिए। बैकलिप को नीचे रखा था, बल्लेबाज नहीं समझ पाया, पर डॉर्गेन की समाप्ति होती हुई। फुटवर्क नाही, खोलून ठेवला या बॅटरला या बॉलवर गोलंदाजाने। रिवर्स की चौथी मर्तबा प्रयास करते हुए 1 रन जरूर मिलेगा। गेंद जा रही है सिली पॉइंट पर, सिली मिड ऑफ पर गेंद को फील्ड किया, 1 रन का इजाफा होता हुआ। पुनः सर पहले ओवर में 2 छक्के आने के बाद गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा। पीटू का ये दूसरा ओवर चलता हुआ 3 किलो 30 गज के बाहर है, इस समय शानदार वापसी, क्या कहोगे? हो चांगला प्रयत्न, मी म्हणेन 2 षटकारानंतर गोलंदाज पुन्हा एकदा हवी होण्याचा प्रयत्न करतात आणि या ओव्हरमध्ये तुषार रणदीवे तशी गोलंदाजी करत असताना प्रशांत गरज स्ट्राइक एंड पर। प्रशांत ने पहले गेंद पर सिंगल निकालकर स्ट्राइक को रोटेट किया था, मिट्टी को यहां पर मसलते हुए ग्रिप को और मजबूत करते हुए। आप इनका इरादा कुछ अलग होगा क्योंकि पिछले 2-3 गेंदों से बड़े शॉट नहीं लगे और यही कारण है कि उन्होंने मिट्टी को मसला, ग्रिप को और मजबूत किया। ये देखिए शॉट बनाने की कोशिश, फिर एक बार ग्लांस करना चाहते थे, बैकफुट पर ज्यादा आए थे, रूम दिया था आपने आपको, लेकिन नहीं खेल पाए। कमाल की गेंदबाजी कुणाल सर, लाजवाब गेंदबाजी। भरपूर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लगातार बॅटला स्वाईप केलं जाते परंतु नाही लागताना दिसत बॅटला बॉल। आणखीन एक डॉट बॉल आलाय। ओ इस बार टैप किया गेंद को, अक्लमंदी क्रिकेट इस समय। अरे तुषार रणदीवे की बात करेंगे तो जिन्हें बाजा भी कहा जाता है, पुणे से बिलोंग कर रहे खिलाड़ी, कई साल क्रिकेट की दुनिया में उन्होंने राज किया है। अनुभव क्या होता है, तजुर्बा क्या होता है, वो तजुर्बे के आधार पर गेंदबाज करते हुए। और पिछले 6 गेंदों में कुणाल सर एक भी चौका, एक भी छक्का नहीं लग पा रहे। कमाल की अजीम उशार गेंदबाजी। आपकी बार फुल टॉस, गेंद को दिशा दी, अंपायर को हेलो करते निकलते, उनके बगल से निकलती हुई गेंद, 1 रन पूरा के दूसरे की तमन्ना थी, लेकिन थ्रो यहां पर बाउंस आता हुआ, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। कमाल का ओवर रहा। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर 14 रन था बिना किसी विकेट के नुकसान के। बाद दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ, इस ओवर में मैच 3 रन मिले और एक भी सफलता नहीं, लेकिन शानदार गेंदबाजी। टीम का स्कोर यहां पर बनता हुआ 18 रन। कुणाल सर पहले ओवर के कंपैरिजन में ओवर काफी अच्छा रहा, हालांकि इस ओवर में सफलता नहीं मिली, लेकिन सीमित क्रिकेट ओवर की हम बात करेंगे तो सीमित क्रिकेट ओवर में विकेट लेना ये बात ज्यादा मायने नहीं रखती, जहां तक रनों को रोकना ये बात ज्यादा अहमियत रखती है। टीम का स्कोर पहले ओवर में 14 रन, इस ओवर की बात करेंगे तो कुल मिलाकर टीम का स्कोर है 18 रन। पहले ओवर में 14.0 के अवसर, दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ 9.0 के अवसर से स्कोर बढ़ा के बढ़ता हुआ 2 ओवर का खेल समाप्त, टीम का स्कोर 18 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। एक जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ही आहे की कुठलीच विकेट या टीमने गमावलेली नाहीये। 2 ओव्हरमध्ये 9ची सरासरी चांगली मानली जाईल। पॉवर प्लेच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही पाहता, अशा परिस्थितीमध्ये मी तर म्हणेन सुरुवात चांगली झाली आहे। विकेट न गमावता 18 धावा फलकावर आलेले आहेत। निहाल तुष्मत नए गेंदबाज यहाँ पर, फिर एक बार पुणे से बिलोंग करने वाले खिलाड़ी, कई खिलाड़ी इस टीम में पुणे से बिलोंग करते। समर्थ 11 की हम बात करेंगे तो, और टीम का स्कोर है 18 रन। अच्छी ओवर, पहले ओवर में बल्लेबाजों का बोलबाला, दूसरे ओवर में गेंदबाजों का बोलबाला। सेकंड पर खिलाड़ी इस समय हितेश पटेल। हितेश ने कुल मिलाकर 8 गेंदों का इस्तेमाल किया, 14 रन बनाए, उन्होंने 2 छक्के भी दाए और कुल मिलाकर उन्होंने 4 गेंदें डॉट भी खेली, 2 सिंगल भी बनाए। अच्छी क्रिकेट उनके माध्यम से। इस बीच अगेन इस समय ड्राइव किया गेंद को, बैकलिप को नीचे रखते हुए और ड्राइव के जरिए खिलाड़ी वहां पर मौजूद थे, काफी रफ्तार से आते हुए, लेकिन 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। काफी लंबा दौर गुजर चुका है, पिछले 3 गेंदों में 2 छक्के आए थे, उसके बाद जो गेंदबाजी में वापसी हुई काबिल तारीफ, रनों की रफ्तार धीरे धीरे बढ़ती हुई। टीम का स्कोर 19, पारी का तीसरा ओवर प्रगति पर टॉस जीतने के बाद यहां पर समर्थ 11 फील करने का फैसला करती हुई। दर्शकों के कदम धीरे धीरे छत्रपति महाराज स्टेडियम की तरफ बढ़ते हुए। अच्छा माहौल है क्रिकेट के लिए। आपकी बार जगह बनाकर खेल दिया शॉट को, खिलाड़ी वहां पर मौजूद, लॉग ऑन पर 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अच्छी क्रिकेट, जिस तरह से गेंद की लेंथ लाइन को परखते हुए बल्लेबाज करते हुए डॉट गेंद की कम सफलता देखने को मिल पा रही। टीम का स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 20 रन, तीसरा ओवर प्रगति पर बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाज के बीच में, गेंद का मेरिट देकर खेल करते हुए।
या इस समय ऑन द राइज गेंद को खेल दिया फाइनल के स्क्वायर ऑफ द रीजन, खिलाड़ी वहां पर मौजूद थे लेकिन जब तक गेंद को फील करे समय था बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का। अच्छा ओवर ए भी रहा है, सटीक लाइन पर गेंदबाज करते हुए फील्डिंग का स्टैंडर्ड भी बढ़ाते हुए और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 21 बिना किसी विकेट के नुकसान पर। निहाल किस्मत गोलंदाजी करताना दिसतोय, उंची त्याच्याकडे चांगली आहे, बाउन्सरचा वापर केला, मगाशी हुक शॉट पाहायला मिळाला परंतु बॉडी बॅलन्स चुकीचं होतं त्याच्यामुळे टायमिंग आणि एलिव्हेशन कमी पडलं बॅटरच्या माध्यमातून। 21 धावा झाल्यात, बिनबाद सुरुवात। प्रशांत की अगेन ब्यूटीफुल डिलीवरी, ज्यादा गति यहां पर प्रदान की थी, सटीक लाइन को बरकरार करते हुए बल्लेबाज भी इस समय सोच समझकर बल्लेबाज करते। ये अच्छी रणनीति कुणाल सर, जब आपको बड़े शॉट न मिल पा रहे तो सिंगल डबल के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ाना चाहिए। रन की कुल रन संख्या आगे बढ़ती हुई टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 22 पर पहुंचता हुआ। पहले ओवर में 14 रन मिले थे, ऐसा लगा कि बड़ा स्कोर खड़ा कर देगी लेकिन गेंदबाजों का बोलबाला। आपकी बार फिर एक बार ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑन के रीजन में, खिलाड़ी वहां पर मौजूद है तुषार रंधीवे, तीसरी मर्तबा गेंद को फील करते हुए लॉन्ग ऑन पर शानदार फील्डिंग का मुजाहरा किया उनकी ओर से। 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, लंबा सफर बीत चुका है लेकिन बल्लेबाज बड़े शॉट की तमन्ना रखते हुए गेंदबाजी अजीम शान। 23 बिना किसी विकेट के नुकसान के बाद तीसरा ओवर प्रगति पर। आपकी बार रुके यहाँ पर लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया, गेंद सीमा पर आउट ऑफ द पार्क, दैट्स अ 6। फटका आलाय प्रशांत घरच्या बॅट मधून, विरार परिसरातील अर्नाळा गावचा हा खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून षटकार येतोय। 3 ओव्हरचा खेळ संपला, 29 बिनबाद TWJ गुहागर या मॅच मध्ये। बिनबाद 29, निश्चितच चांगली धावसंख्या, एकही विकेट त्याने गमावलेली नाहीये। अच्छी क्रिकेट दोनों के बीच में अच्छी साझेदारी बनती हुई, इस बार गेंद को ऑन द राइज खेला, देखा सोचा समझा, जिस तरह से हाफ बैक क्लिप को ऊपर रखा था, ट्रिमेंडस पावर, वंडरफुल टाइमिंग, अमेजिंग फुटवर्क, दैट्स अ 6। और आफ्टर लॉन्ग वी हैव सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द बैट्समैन प्रशांत, दैट्स अ 6। पहले ओवर में 2 छक्के लगे थे कुणाल सर, तीसरे ओवर में अंतिम गेंद के ऊपर ये छक्का लगता हुआ समापन अच्छा हुआ इस ओवर का। कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त हुआ 29 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 6 ओवर का मुकाबला, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 का यादगार पल, सुहाना पर हल पर सुहाना बनता हुआ। Beautiful atmosphere for the cricket, sun is beating down slowly, birds are flying in there, beautiful wicket, sufficient seating arrangement for spectators, pinch of flags, pinch of color, what a wonderful atmosphere for the cricket. You're watching Rantagiri Champion Trophy 2022 season 8, powered by कैबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत सर। बहुत ही लाजवाब आयोजन। नौर की शुरुआत स्वप्निल गेंदबाजी में आती हुए, स्वप्निल दिवेकर ओ देवकर, बहुत ही अच्छी गेंदबाजी। जब भी बल्लेबाज ने इस तरह के शॉट स्वीप खेलने की कोशिश की तभी बल्लेबाज कामयाब नहीं हुए, ये भी इतिहास रहा इस मैच का। डॉट गेंद की समाप्ति, ये देखिए एक्शन रिप्ले की इस प्रकार रहा, सफल हुए थे, शॉट के लिए जगह भी बनाई थी, डॉट गेंद की समाप्ति। आपके बाद बैकवर्ड पर जाकर कट कर दिया इस गेंद को। कलमंदी क्रिकेट अच्छी गेंद को सम्मान देते हुए, खराब गेंदों का समाचार लेते हुए, दोनों बल्लेबाज आपसी तालमेल बनाकर टीम का स्कोर आगे बढ़ाते हुए और 1 से स्कोर आप जाकर पहुंचता हुआ 30 रन। आज के प्रतियोगिता के दूसरा मुकाबला समर्थ 11 बनाम TWJ गुहागर के बीच में। टॉस जीता समर्थ 11 टीम ने पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया TWJ गुहागर टीम के लिए। चौथा और प्रगति पर बिना किसी विकेट के नुकसान के पर 30 रन। तेज हवा बहती हुई, बहुत ही खूबसूरत लम्हा, शानदार पल, आंखों को भाने वाला, दिल को लुभाने वाला। रिवर्स की कोशिश, तीसरी मर्तबा, एक ही बार सफलता मिली है, एक बार छक्का जरूर लगा था बल्ले से। एक अच्छी कोशिश थी उनकी क्योंकि शॉट पॉइंट और शॉट थर्ड मैन सर्कल के दायरे के अंदर है, इसकी यही कारण था। रिवर्स खेलने की तमन्ना थी लेकिन डॉट गेंद की समाप्ति। आपकी बार फिर एक बार टर्न करते हुए लेकिन ज्यादा पिच बाहर हुई थी, अंपायर में इशारा दिखाते हुए वाइड का इशारा अंपायर की ओर से होता था और पहली वाइड गेंद इस सत्र की। ये देखिए डगआउट में दूसरे चिंता का माहौल है, रन नहीं बन पा रहे, अच्छी कोशिश रन बनाने की। लवली शॉट, व्हाट अ अमेजिंग शॉट दैट वाज, दैट्स अ ब्यूटीफुल शॉट फ्रॉम द बैट्समैन, दैट्स अ 6।
पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. खूप चांगला फटका, नेत्रदीपक फटका प्रशांत घरतच्या बॅट मधून. चांगला खेळतोय विरार अर्नाळा गावचा हा खेळाडू. सध्या मैदानामध्ये 9 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी, तर हितेश पटेल थोडासा संयम दाखवतो. 13 बॉलमध्ये 18. इस बार रिवर्स कामयाबी मिले यहाँ पर. What a shot, what an amazing shot that was. That's a 6. Unbelievable cricket. असताना बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. लाजवाब बॅटिंग प्रशांत. अगदी प्रशांत महासागरासारखी खोली आणि तसाच अथांग मैदानामध्ये खेळ करत असताना 23 धावांवर खेळताना दिसतोय. 230च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि टीमला नेऊन पोहोचवले 43 वर. 43 for no loss. There has been beautiful partnership between Prashant Gharat and Hitesh Patel. 41 partnership between the Prashant Gharat and Hitesh Patel. Magnificent stroke. टीम का स्कोर 43 पर 43, नो लॉस. चौथे ओवर में रन बने यहाँ पर. अंतिम गेंद इस ओवर की, फाइनल डिलीवरी ऑफ दिस ओवर. फिर एक बार शॉर्ट पिच गेंद, ग्लास के गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद, उनके पहुंच से बाहर गेंद सीमा पार, सीधा 4 रन. धावा. हा पहा शॉर्ट बॉल होता, थोडासा शफल झाला, त्याला हुक केला, बॉलला पाठवलं फाईन लेग आणि लॉंग लेगच्या गॅप मधून सरळ सीमारेषा पलीकडे. चांगली फलंदाजी प्रशांतची. 11 बॉल मध्ये 27. हितेश पटेल संयम. 13 चेंडू मध्ये 18 धावांवर खेळतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. टीम TWJ गुहागरची धावा, गुहागरच्या धावा आहेत स्कोर बोर्डवर 47 बिनबाद. अच्छी शुरुआत कहा जा सकती है कुणाल से. जिस प्रकार दोनों बल्लेबाज आपसी तालमेल बनाकर खेल रहे, गेंद का मेरिट देकर खेल रहे. पहले गेंद आउट, थोड़ी सी आउट से ऑप्शन थी, रिवर्स के जरिए छक्का लगाया. इस बार शॉर्ट ऑफ लेन थी, इस बार गेंद को ग्लांस कर दिया. जैसे गेंद वैसी नसीहत. टीम का स्कोर 4 ओवर का खेल समाप्त हुआ बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर. 47 रन दोनों के बीच में. 45 रन की शानदार यहाँ पर साझेदारी बनती हुई. 11.75 के आसपास से रन बनाए जा चुके हैं. अभी भी 2 ओवर का खेल पर्याप्त है. कितने रन बनेंगे ये देखने वाली बात हो सकती है. बाजा फिर एक बार गेंदबाजी में आते हुए, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, खिलाड़ी 2 खिलाड़ी 30 गज के. निहाल गेंद के नीचे शानदार कैच. तकरीबन 22 कदमों का फासला तय करते हुए बहुत ही खूबसूरत लाजवाब कैच. तुषारच्या खात्यामध्ये हे यश येत आहे. हे पहिलं यश टीम साठी देखील आणि आउट झालाय हितेश पटेल. प्रतीक 11 पुणे या टीम मध्ये देखील खेळताना पाहिले. या खेळाडूला शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये देखील यांचा संघ सेमी फायनल पर्यंत दाखल झाला होता. तुषारने चांगला खेळ प्रत्येक मॅचेस मध्ये तिथे दाखवला. आता इथे गोलंदाजी करत असताना विकेट घेतो. फिटनेसवर भरपूर भर देत असताना तुषारला आपण नेहमीच पाहिलंय. आणि आता 47 वर पहिला धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये धनंजय भिंताडे आणि प्रशांत घरत आता मैदानामध्ये खेळताना दिसतील. 47 रन, 1 फलंदाज बाद. धनंजय मैन फ्रॉम पूना. अच्छा क्रिकेट मैदान के ऊपर पहली सफलता बाजा को. यहाँ पर देखिए किस प्रकार जैसी गेंद वैसी नसीने की कोशिश की थी और ये गेंद काफी खूबसूरत गेंद थी. रिस्की सिंगल पूरे करते हैं. अंपायर का इशारा हमें बताते हुआ 1 रन का इजाफा होता हुआ. टीम का स्कोर 49 पर पहुंचता हुआ. 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम का स्कोर अच्छा बनता हुआ. नहीं बल्लेबाज ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा. काफी तेजी से रन बनाया, पहले से तैयार थे और यहां से रन बनता भी होता हुआ. चेहरे पर मुस्कान. एज लगी गेंद बिट्टो के पीछे, बाउंस, गेंद को फील किया, 1 बाउंस और ये देखिए खतरा बन सकता है. फिंगर गोज बाय अंपायर. 1 more विकेट डाउन. सेकंड डिसमिसल फॉर समर्थ 11 टीम और 49 के ऊपर ये दूसरा सदमा. तर नवीन बॅटर मैदानामध्ये चाललाय.
निखिल पारवे, प्रशांत घरच्या बरोबरीने खेळतोय बिरवाडी महाड. 6 खेळाडू निखिल पारवे 48 वर 2 फलंदाज बाद झालेले आहेत TW जे गुहागरचे. आणि अजूनही प्रशांत मैदानामध्ये आहे त्यामुळे रन येऊ शकतात, कारण प्रशांतने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय. 12 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी. अच्छी गेंदबाजी तुषार रणदीप जिन्होंने पहला ओवर फेंका था, 4 रन दिए थे, मैच सफलता प्राप्त नहीं की थी और यही कारण था कि कप्तान ने उनका कोटा पूरा करने की कोशिश की. इस वक्त उन्होंने अच्छी गेंदबाज की और बल्लेबाज पर हावी होते हुए आपकी बार फिर एक बार रिवर्स, लेकिन इस बार पॉइंट पर खिलाड़ी तैनात, 1 रन पूरा बिल्कुल करते हुए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, जैसी शॉट को खेला तैयार थे, यहां पर रन बनाने के लिए अच्छा सहयोग भी मिलता वहां निखिल पारवे की ओर से. टीम का स्कोर 49 पर 2 विकेटों के नुकसान के पर पारी का 5वां ओवर प्रगति पर. रन नहीं बने कुनासर इस ओवर में. अच्छी गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार करते हुए शानदार गेंदबाजी का मुजाहरा किया गेंदबाज ने. सीधे बल्ले से खेलने की तमन्ना थी, लेकिन बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद विकेटों के पीछे शॉट फाड़ने की रीजन में, और इसी के साथ 50 ब्रिंग्स अप द स्कोरबोर्ड. 50 के ऊपर यह स्कोरबोर्ड पहुंचता बा 5वां ओवर प्रगति पर. कुल मिलाकर 4.5 यानी कि अंतिम गेंद इस ओवर की होगी और 50 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर. TW से गुहागर टॉस हारने के बाद बल्लेबाज करती भी. आपकी बात ताकत का इस्तेमाल, गेंद आउट पर, दैट्स अ 6, फुल टॉस. स्पेशलिस्ट मैदानामध्ये आहे प्रशांत घरत. 14 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी त्याने साकारली आहे. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आपण कालच्या दिवसाच्या खेळामध्ये पाहिलेलं आहे आणि ते रजत मुंडेने ठोकलं, चांबारली गावचा खेळाडू. दुसऱ्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाली ते होईल का? 48 धावांची खेळी त्या अगोदर आपण किरण पवारची देखील पाहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. आता 14 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी त्याने साकारली आहे आणि शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निखिल पारवे आणि प्रशांतला आता इथून वेगाने रन करणं गरजेचं आहे, परंतु शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी निहालवर. निहाल तुष्मत मैन फ्रॉम पुणे. पुणे सर फिर एक बार पुणे से खिलाड़ी बिलोंग करने वाला. टीम का स्कोर है 56 रन, अब तक 56, 2 विकेटों के नुकसान के ऊपर. प्रशांत घरत 35 रन पर खेलते हुए धुआंधार बल्लेबाजी. एक ऐसे बल्लेबाज मैदान पर आते, आंधी तूफान के साथ आते, और इस तूफान को थमाना किसी भी गेंदबाज के लिए इतना आसान नहीं होता है. शानदार बल्लेबाजी, तेज हवा बहती हुई और उसी तेज हवा के साथ स्कोरबोर्ड आगे भागता हुआ 56, 2 विकेटों के नुकसान के ऊपर अंतिम ओवर प्रगति पर. निखिल पारवे सेकंड पर इस गेंद को नहीं खेल पाए. तमन्ना थी उनकी, लेग बाइस का इशारा पार के से होता भाग और साथ में लॉफ्टी ड्रॉप करना चाहते थे. जो क्षेत्र का बिल्कुल खाली है उस क्षेत्र में खेलने की चाहत थी उनकी, लेकिन उनकी मंशा अधूरी रहती हुई, डॉर्गन की समाप्ति होती हुई. क्या प्रशांत घरात यहाँ पर 5 गेंदों में 15 रन बनाकर दूसरा अर्धशतक लगा पाएंगे? क्या प्रशांत इस वक्त मैदान के ऊपर हावी हो पाएंगे गेंदबाज के ऊपर? ऐसे कई अनगिनत सवाल मैदान पर पूछे जा रहे. टीम का स्कोर 57, 2 विकेटों के नुकसान पर. ये देखिए कमाल का टाइमिंग, बहुत ही क्लासिकल टाइमिंग. फुटवर्क लुक्स ब्रिलियंट, शॉट लुक क्लास, क्लासिकल टाइमिंग. गेंद जा रही है स्लीपर कवर के रीजन में. जब तक गेंद को फील किया जाए, उठाया जाए, 1 रन का इजाफा होता है. तारीफ काबिल गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी निहाल तुष्मत की ओर से. Last over is progress now. Beautiful atmosphere for the cricket. Sun is beating down. Birds are flying in there. Beautiful wicket. Sufficient seating arrangement for cricket spectators. Plenty of flags, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. Very good evening to all of you present. You're watching Ratnagiri Champions Trophy 2022 Season 8. बहुत ही शानदार लम्हा हर पल सुहाना बनता हुआ नजर आ रहा है बीच मैदान पर. आपकी बाहर उछली हुई गेंद, उछलती गेंद को उछलता जवाब, गैप शॉट का सिलेक्शन, खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन रन बनेगा एक ही रन. कमाल की गेंदबाजी कुणाल सर बाजा गेंद को फील करते हुए, लाजवाब गेंदबाजी. हो, डेथ ओव्हर मध्ये जशी गोलंदाजी व्हायला पाहिजे होती निहाल तुस्मतच्या माध्यमातून तशी गोलंदाजी होते. आतापर्यंत त्याने फक्त 13 धावा खर्च केलेल्या आहेत. सेकंड स्पेल मध्ये तो गोलंदाजी करतो आणि डेथ ओव्हर मध्ये रोखले मी म्हणेन आतापर्यंत गुहागरच्या टीमला. अच्छी गेंदबाजी कुणाल सर, जगह बनाई इस समय, बहुत ही शानदार शॉट, ग्रेट बॉडी बैलेंस, जस्ट वन बाउंस ओवर द रॉड, दैट्स अ 4 रन्स. खूप आवडला मला आताच्या इनिंग मधला
अतिशय चांगला फटका, ज्या वेगाने टाकला बॉल त्याच वेगाने पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर शफल होत असताना एबी डिव्हिलियर्स स्टाईलने 360 चौकार. 2 more delays to remaining now. टीम का स्कोर है 63 रन. खिलाड़ी स्वयं गेंद विकेट कीपर वहां पर पहुंचते हुए 1 रन जरूर मिलेगा. प्रशांत स्ट्राइक लेने की तमन्ना रखते हुए, लेकिन क्या स्ट्राइक मिल पाएगी? खिलाड़ी नौ सेगमेंट डेंजर इन पर फिंगर गोल्स बाय अंपायर. 1 more विकेट डाउन. थर्ड विकेट गोल्स डाउन इन 64 for 4. पहिली इनिंग आणि या दरम्यान 64. अनेक साऱ्या मान्यवरांचं इथे आगमन होतंय. 64 इज द स्कोर. अध्यक्ष पराग सावंत यांचं इथे आगमन झालेलं आहे. रजनीश परब आहेत, मंदार ढेकणे आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 8. प्रशांत घरत 41 की धुआंधार पारी, 17 गेंदों में नॉट आउट. पहले गेंद के ऊपर खेलने के लिए आए थे. अब तक 35 मिनट हो चुके मैदान पर खेल रहे. स्टैमिना देखिए उनका, और जिस प्रकार मैदान के चारों तरफ रन बनाए उन्होंने, लाजवाब कमाल की बल्लेबाजी. फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग. रिवर्स खेलने की तमन्ना, लेकिन इस बार नाकाम. एक रन जरूर बनेगा. विकेट कीपर काफी दूर थे और यहां से बनेंगे बिल्कुल 2 रन बनेंगे. कुणाल सर, ये 2 रन नहीं बल्कि 3 रन होंगे, क्योंकि अब चेसिंग में आपको एक रन अतिरिक्त बनाना होगा. डायरेक्ट हिट रखने की तमन्ना थी लेकिन नहीं कर पाए. खेल समाप्त हुआ पहले सत्र का. यस, तीसरे अंपायर की मांग की गई है. सत्र समाप्त हो चुका है. डॉट इन की देखिए डिसीजन इज पेंडिंग नाउ. बहुत ही शानदार लम्हा इस प्रतियोगिता हम देख पा रहे. पिछले 2 दिन से दर्शकों की तादाद दिन ब दिन बढ़ती हुई. 10 कैमरे के तहत संतोष नानेकर सीओ स्वयं वहां पर मौजूद है. 10 कैमरे के तहत इस प्रतियोगिता को अंजाम दिया जा रहा है. और टेनिस विश्व में पहली मर्तबा इतिहास के पन्नों पर यह दास्तान लिखी जाएगी रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 की, क्योंकि इस प्रतियोगिता में स्टम्प विजन कैमरा भी लगाया गया है. कुल मिलाकर 10 कैमरे के तहत इस प्रतियोगिता को लाइव टेलीकास्ट के जरिए संतोष नानेकर उनकी पूरी टीम कवर करी जा रही है. वेरी गुड जॉब tenniscricket.in. कीप इट अप बॉयज. वेरी गुड एंड इंप्रेसिव जॉब. डेफिनेटली, नो डाऊट अबाउट देम. इतकं सुंदर आणि कमाल काम आहे त्या सगळ्या टीमचं, आणि गेली काही वर्ष ते जोडले गेलेले आहेत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत, ओम साई स्पोर्ट्स बरोबर. आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी सगळी टीम आहे. कुठेही आळस करत नाहीत, कारण सलग एक आठवडा येऊन टुर्नामेंट कव्हर करायचे. रोज तेच काम आहे, संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत एकच काम आहे, पण रोज तेच काम त्याच उमेदीने त्याच उत्साहाने करणारी ही टीम tenniscricket.in ची. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, खूप सारे मित्र इथे येताना दिसत आहेत. आताच अजय मोहिते यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याच्यानंतर उदय काका पटवर्धन यांचं इथे आगमन झालेलं आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, प्रशांत साळुंखे, बंडा नांदगावकर, चंदन खानविलकर, संदीप मखदूम. टीम मीटिंग आपण बघू शकतो. आतमध्ये सुरू आहे ती स्मार्ट 11 संघाची. गौरव भागवत, पप्पू कुडव दोघे तिथे आहेत. मला वाटतं हा डाऊट किंवा थर्ड अंपायरकडे जो डिसिजन मागण्यात आला आहे, इट्स आउट असणार, कारण थ्रो करताना मला वाटतं डेलिबरेटली मध्ये बॉल अडवला गेला असावा असं प्रथम दर्शनी मला इकडून वाटलं. प्लीज यू गो हेड विथ द डिसिजन. आउट आहे, रनआउट बेल्स पडलेली आहे. ज्यावेळेला रन इथे पूर्ण करायचे होते त्याच्यामुळे रन मिळणार नाही. शेवटच्या बॉलवर 64 धावा झालेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष असेल. 65 टू विन. 65 टू विन. TWG गुहागर संघाने 64 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चिपळूणला असलेली ही कंपनी ट्रेड विथ जॅज आणि ट्रेड ट्रॅव्हल आणि ट्रान्सफॉर्म या 3 गोष्टींमध्ये ही कंपनी काम करते, ज्याच्यामध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काही तिथे एक्सपर्टाईज आहेत, ते खूप चांगलं प्रशिक्षण तुम्हाला देतात. त्याच्यानंतर सोशल रिफॉर्म्स म्हणून एक त्यांची संस्था आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सोशल रिफॉर्म्स आणि TWG काम करतात.
भावार्थ नावाचं एक त्यांचं अजून भाऊ आहे असं म्हटलं तरी चालेल. त्या भावार्थाच्या माध्यमातून एक सुंदर पुस्तकालय त्यांनी सुरू केलं विविध ठिकाणी. मी स्वतः त्या चिपळूणमधल्या पुस्तकालयाला भेट दिलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट काम करणारी कंपनी दॅट इज TWJ. समीर नार्वेकर, त्याच्यानंतर प्रसन्न करंदीकर, कमलेश, असे खूप सारे माझे मित्र या कंपनीमध्ये आहेत. आणि डिसेंबरमध्ये त्या कंपनीचा एक कार्यक्रम करत असतानाच त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं होतं आणि तेव्हा ते म्हटले की अरे आमच्याकडे क्रिकेट खेळणारे खूप जण आहेत आणि आम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं. त्याच वेळेला त्यांना मी सांगितलं की तुम्ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला या, एकदा याल तर दरवर्षी याल. त्यामुळे त्यांची ही पहिलीच वेळ आहे. फर्स्ट टाइम दे आर हिअर. सो वेलकम TWJ. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या नवीन कंपनीचं स्वागत. एक नवीन संस्था जोडली जाते ओम साई स्पोर्ट्स बरोबर. 64 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. चांगलं टार्गेट सेट केलं आहे. मजा येणार आहे मॅच बघायला. बलराम कोतोडेकर यांना आपण पाहू शकतो. आणि पहिली इनिंग झाल्यानंतर टेक्निकल टीम मधले जे काही चेहरे आहेत ते लगेच पुढच्या मॅचची तयारी सुरू करतात. कोणती मॅच आहे, कोणाची मॅच आहे, टॉस कोणाच्या हस्ते करायचा. दीपक पवारांची वेगळी लगबग सुरू असते. मान्यवर कोण येत आहेत, पाहुणे कोण येत आहेत, त्यांचं आगत स्वागत आपण त्याप्रमाणे करतोय की नाही, त्यांचा उचित मान राखला जातोय की नाही, या सगळ्या गोष्टींची काळजी दीपक पवार इथे घेत असतात. पराग सावंत वेगळी मॅनेजमेंट बघत असतात. टॉवर कधी ऑन करायचे, जनरेटरमध्ये डिझेल आहे की नाही, चंदन खानविलकर, संदीप मगदूम ही मंडळी पार्किंग प्रॉपर झालंय की नाही याची सगळी तयारी बघत असतात. दिनेश माइंड त्यांचे सगळे सहकारी जेवणाची व्यवस्था बघत असतात. प्रशांत साळुंखे, बंड्या नांदगावकर हे इथे लागणारे सगळे चषक आहेत, ट्रॉफीज आहेत, गिफ्ट हॅम्पर्स आहेत, मान्यवरांच्या शाली आहेत, श्रीफळ आहेत, त्यांना ज्या काही गिफ्ट द्यायच्या त्याचे सेट सगळे प्रॉपर लागलेत की नाही. सत्कार करून झाल्यानंतर प्रत्येकाला त्या मान्यवराला त्याची गिफ्ट त्याच्या घरपर्यंत कशी पोहोचली पाहिजेत इतकी बारीक बारीक काळजी सगळ्या गोष्टींची घेतली जाते. बाळू साळवी आणि सगळे त्यांचे सहकारी ज्या वेळेला टुर्नामेंट ठरते त्यावेळेला हे ग्राउंड मॅक्सिमम ह्याच्यावरती हिरवळ कशी राहील, विकेट कशी चांगली राहील, ती मेंटेन कशी राहील याची काळजी सातत्याने घेत असतात. आणि मग हे जी सगळी तुम्हाला नावं सांगितली ह्याच्या पाठीमागे पडद्याच्या मागे राहणारी अनेक मंडळी आहेत की जी तुम्हाला कधी इथे दिसणार नाहीत, पण त्यांची मदत सिंहाचा वाटा असतो. मग ते संजू शेडगे असतील, आमचा महेंद्र दळवी असेल, खूप खूप सारे मंडळी आहेत, उमेश शेंडगे असतील, कितीतरी अशी नावं आहेत की जी सांगून संपणार नाहीत. पण या सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नामुळे, युनिटीमुळेच अतिशय देखणी दिमागदार स्पर्धा ही आपण साकारू शकलो. आणि हा म्हणता आपण 8व्या पर्व यावर्षी 8वं पर्व आपलं संपन्न होईल. आजची ही तिसरी संध्याकाळ आहे. दिवस सत्रातील दुसरा सामना आता सुरू आहे, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि हे सगळं, ही जी सगळी मोठ बांधली गेलेली आहे ती फक्त उदय सामंत आणि किरण सामंत या दोन नावांमुळे ही मोठ बांधली गेलेली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर इथे रोज येत असतात. विविध क्षेत्रातील उद्योजक असू देत, राजकारणी असू देत, वेगळे व्यावसायिक असू देत, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, प्रेस रिपोर्टर्स, कितीतरी सरकारी अधिकारी, पोलीस खात्यातले अधिकारी. आता पण मी अजय मोहितेंचं नाव घेतलं की माझा अतिशय जवळचा बालमित्र जो पोलीस खात्यामध्ये नोकरी करतो. पण क्रिकेटची ज्याला आवड आहे त्याची पावलं इकडे आलीच पाहिजेत. रत्नागिरीतले सगळे क्रिकेटर, श्रद्धा सावंत इथे आता दिसतोय आणि नेहमीच सगळ्यांची आपण नावं घेत असतो. ही सगळी मंडळी न चुकता रोज संध्याकाळी तुम्हाला हे चेहरे इथे दिसणार. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, ओम साई स्पोर्ट्सचं आयोजन, 8वं पर्व, नावातच सर्व, ज्याचा आहे आम्हाला गर्व. आणि आपल्या बरोबर आहेत कुणाल दाते आणि सर्व. धन्यवाद अभिजितजी गोडबोले. 65 रन हे टार्गेट. पहिलाच बॉल अपिश खेळलाय. शॉट कव्हरच्या दिशेने एका रनने खातं उघडलेलं आहे तुषार रणदिवे. माझ्या याचं अविनाश रामगुडेच्या बरोबरीने खेळत असताना, अविनाश रामगुडे म्हणजेच पप्पू, एक मोठं नाव, एक लेजंड खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. त्याच्याकडे अनुभव अक्षरशः ठासून भरलाय आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आता 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे समर्थ 11 या टीमला. TWJ गुहागरच्या विरुद्ध खेळत असताना
TWJ गुहागर एक मोठं नाव आहे, शेअर मार्केटिंग मधली एक अग्रगण्य कंपनी. आपल्या टेनिस क्रिकेटला भरपूर प्रमोशन त्यांच्या माध्यमातून दिलं जातं, खेळाडूंना जॉब्स त्यांच्या माध्यमातून दिले जातात आणि इथे देखील त्याच नावाने TWJ गुहागर हा संघ खेळतोय. ओव्हर पिच बॉल होता, चांगला फटका इथे पाहायला मिळतो. ऑन साइडला मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खातं उघडेल अविनाश रामगुडेचं. पहिलं षटक मितेश दरबार गोलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम गुजरात पहिलं षटक टाकण्यासाठी. आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मितेश दरबारने चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. या अगोदर देखील पहिलं षटक तो हाताळतोय. तुषारने आणि अविनाश रामगुडेने दोघांनीही पहिल्याच बॉलवर स्वतःचं आणि टीमचं खातं उघडलंय. धावा आहेत 2. तुम्ही पाहताय पर्व 8वं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं. यावेळेला पहिलेच मन बनवलं, बॅटला स्वाईप करत असताना बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा पॅडल स्वीप, बॉल सीमा पार. 4 धावा, 70-70 चौकार. एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. गरज आहे ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर अशा प्रकारची सुरुवात होणं अपेक्षित आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदाही घेणं अपेक्षित आहे आणि तुषार रणदिवे ते करतायत. चांगली फलंदाजी. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल पहिले मन बनवलं होतं की कट करू, त्याच्यानंतर जाऊ दिलं, सोडून दिला बॉल. पंचांचा इशारा येतो हा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल मितेश दरबार. थोडासा महागडा ठरेल का असा प्रश्न आता पडायला सुरुवात झालेली आहे, कारण एक चौकार आलाय. 33 चेंडूमध्ये अजूनही 58 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन, चांगला सामना रंगेल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. समर्थ 11 विरुद्ध TWJ गुहागर मध्ये आजच्या या तिसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधला. यावेळेला स्टेप आउट करत काय फटका आहे, क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे कव्हर्सला भेदून जातोय. 4 धावा. खूप चांगलं पदलाली ते देखील यावेळेला पाहायला मिळालं. पुढे सरसावत थोडेसे खेळले आणि कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये स्ट्रोक खेळला. प्रॉपर पॉवर प्लेचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. या खेळाडूने अष्टपैलू कामगिरी करत असताना पुण्याच्या SP कॉलेजच्या मैदानातून सुरुवात केली आणि मुंबईपासून दुबई देखील गाठली. आज रत्नागिरीमध्ये तुषार रणदिवे. फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना स्टेप आउट करत डान्सिंग डाऊन द विकेट, स्वतःसाठी जागा बनवली. फटका अतिशय चांगला सजवला, कारण पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घेत असताना अतिउत्तम शॉट बॅटर तुषार रणदिवेच्या बॅटमधून कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. थोडीशी झलक दिसली विराट कोहलीची या फटक्या मागे. अविनाश रामगुडे 1 रनवर खेळतोय, 9 रनवर खेळतोय. तुषार रणदिवे मितेश दरबारचा इथे मात्र खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न पॉवर प्लेच्या दरम्यान. अनुभव प्रचंड आहे मितेश दरबारकडे, गेले कित्येक वर्ष याला खेळताना आपण पाहतो. गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. गुजरात राज्यातले देखील खेळाडू दमखम दाखवतात रत्नागिरीमध्ये. यावेळेला वेगवान बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलं, परंतु मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने गेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं धनंजय भिंताडे यांच्या माध्यमातून स्लाइड करत असताना स्वतःला. आणि हे आवश्यक आहे, त्यांना माहिती आहे एकूण एक रन महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. सामना सहजासहजी सोडायचा नाहीये, समोरच्या संघाला देखील संघर्ष करायला लावायचा आहे. आणि अशा प्रयत्नामध्ये धनंजय भिंताडेचं चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटिंग मध्ये अपयश आलं, क्षेत्ररक्षणामध्ये रन वाचवतोय. आणि आता अविनाश रामगुडे स्ट्रायकिंग एंडला. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय, बॉल आतमध्येच आहे, त्यामुळे जावं लागेल आता बाहेर. फलंदाज अविनाश रामगुडेला पहिला धक्का, पहिली विकेट मितेश दरबारच्या खात्यामध्ये. समर्थ 11 12-1. एक मोठी विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये येते मी असं म्हणेल या ठिकाणी, कारण अविनाश रामगुडे पहा फटका तर खेळला परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. बॅटच्या पुढच्या हिस्साला बॉल लागला आणि असं वाटत होतं मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु माघारी परताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली, निशी होते तिकडे. आणि जी धावसंख्या कुणाला जी आली होती पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन, म्हणजे जी धावगती गाठायची ती आली आहे, परंतु ओव्हरच्या शेवटी जी विकेट आली आहे ती मात्र तेवढीच निर्णायक आहे. 12 धावा, एक बॅटर आउट.
टीम मीटिंग पहा, लगेचच कॉल करण्यात आलेली आहे. सर्वच खेळाडू एकमेकांची चर्चा करतात. त्यांना माहिती आहे इथे संधी निर्माण होऊ शकते, कारण अनुभवी खेळाडू परतलाय. अगदी टो एंडला बॉल लागला, मिड विकेट काऊ कॉर्नरला अप्रतिम झेल इथे टिपला गेला. नवीन बॅटर आता निलेश पिंजारी जाईल मैदानामध्ये. आळंदी देवाची या परिसरातील हा खेळाडू, या गावचा हा खेळाडू निलेश पिंजारी. बॅटिंगसाठी प्रमोशन मिळालंय, फलंदाजी करावी लागेल. तुषार रणदिवे खेळताना दिसतोय. या मॅच मध्ये 4 चेंडूमध्ये 10 धावा, 250चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. चंद्रकांत कांबरे गोलंदाजीसाठी उर्फ चंदू, आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील चंदू शेट्टे. गुहागरचा चंद्रकांत आता गोलंदाजीसाठी, भटवाडीचे चंदू शेट्टे. नुकताच चिपळूण मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता हा चंदू. चंद्रकांत कांबरे गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हर मध्ये लेफ्ट आर्म सीमरचा वापर इथे केला जाईल. सेकंड ओव्हरच्या दरम्यान अरिहंत ग्रुप एन कडून आता गोलंदाजी सुरू होईल. पहिले षटक टाकलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम एन कडून. गोलंदाज होता मितेश दरबार. धावा खर्च केल्या 12. लक्ष आहे या मॅच मध्ये 65 रन. हे पहा खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव किती प्रखरतेने टिपले जातात. tenniscricket.in च्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट होतंय. बॅक व्ह्यू, फ्रंट व्ह्यू दोन्ही बाजूला आपण पाहतो. हाय डेफिनेशन कॅमेरा इथे वापरला गेलेला आहे, जो इंटरनॅशनल लेवल मध्ये वापरला जातो. त्याचबरोबर जवळपास उर्वरित 7 कॅमेरे, स्टंप विजन कॅम असे तब्बल 10 कॅमेरे अंतर्गत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. 12 धावा झाल्यात फलकावर. सर्वांना प्रतीक्षा आहे 26 तारखेची या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल ओव्हर पिच टाकलाय आणि भव्य स्वागत अगेन्स्ट द स्पिन. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार रणदिवेच्या बॅट मधून रन देणारा हा 70-70 षटकार. डायरेक्ट अरिहंत एंड वरती पॅव्हिलियन मध्ये अप्रतिम षटकार. सहकारी जवळ आलेले आहेत, काही सल्ला मोलाचा होत आहेत, कारण धावा रोखल्या तरच संधी. फिल्डिंग मध्ये काही बदल होताना दिसतोय. याच दरम्यान अनेक मान्यवरांचे इथे आगमन होतोय. सचिन कांबळे, साजन फटकरे, वेलकम टू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. फील्ड प्लेसमेंट सातत्याने बदलताना आपल्याला बघायला मिळते. टॉवर ऑन झालेले दिसत आहेत. संध्याकाळचा फील आलाय आता. यावेळेला रिव्हर्स स्विच हिट, बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं जाईल. तुषार रणदिवे वेगळ्याच अंदाजामध्ये ते फलंदाजी करतोय. पहिल्या डावामध्ये प्रशांतचा खेळ तुम्ही पाहिला आणि दुसऱ्या डावामध्ये तुषार रन करतोय. रनांची 20-70 हा चौकार येतोय. चांगला खेळ सध्या चंदूजी तुषार रणदिवेचा या मॅच मध्ये 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. चौफेर टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि आता तेच रंग या ठिकाणी दाखवतायत. का या नावाभोवती देखील अलीकडच्या कालावधीमध्ये वलय निर्माण झालंय पुण्याचा हा खेळाडू. यावेळेला हलक्यात आणि फक्त टॅप केला बॉलला, दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला. तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 पैकी 23 धावा तुषारच्या खात्यामध्ये आहेत. निलेश पिंजारीला अजून खातं उघडायचं आहे. टीमची धावसंख्या 25 आहे. तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 8व पॉवर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या संकल्पनेतून तथा किरण शेठ सामंत म्हणजेच भैया साहेब महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सदस्य यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित पराग सावंत आणि दीपक पवार साहेब यांची कडी मेहनत आणि त्याचबरोबर संपूर्ण आमची टेक्निकल टीम अहोरात्र मेहनत करत असताना या स्पर्धेसाठी 25 धावा. चंद्रकांत चंदूचा खरपूस समाचार. 13 धावा आतापर्यंत चंद्रकांतने खर्च केल्यात. निलेश पिंजारीला बीट केलंय. हा बॉल चांगला होता, फुटवर्क नाहीये, अगदी जागेवरूनच खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न होता निलेश पिंजारीचा आणि हा डॉट बॉल आलाय. चांगल्या ठिकाणी पिचिंग केली. यावेळेला बॉलला गती कमी ठेवली, बॉलला वळवण्याचाही प्रयत्न झाला आणि मोठ्या फटक्याच्या प्रयत्न जरूर होते, परंतु प्रॉपर ठिकाणी टप्पा पाहायला मिळाला आणि वळण देखील पाहायला मिळालं. थांबले निलेश.
एक डॉट बॉल आता. हा बॉल जाऊ दिलाय. यावेळेला वळण जास्त, लाईन चुकीची आहे, लेंथ चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. दबाव स्पष्ट दिसतोय गोलंदाजीवर, कारण 2 षटकार आलेले आहेत. 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत. रिव्हर्स जो फटका खेळला होता तो देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पडला होता. चुकीसाठी माफी असावी. आणि 2 षटकाराच्या मदतीने याही ओव्हरमध्ये 14 धावा. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय बॉलला. कव्हर पॉइंटला निलेश पिंजारीचं खातं उघडेल आणि या सिंगलच्या जोरावर धावा होत्या. स्कोर बोर्डवर 27. चंदूने या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात. 15 लास्ट विकेट होती अविनाश रामगुडेची. आता 25 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. 38 रिक्वायर्ड फ्रॉम 25. 25 चेंडू आणि 38 धावा. तुषार रणदिवे मैदानामध्ये 23 धावांचा खेळ त्याने आतापर्यंत साकारलाय. यावेळेला रिव्हर्स, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दरम्यान पकडला गेलाय झेल. चांगला झेल. फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय समर्थ 11ला आणि क्षेत्ररक्षक होता प्रथमेश. सेव्हन्टी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. मॅच ऑन राहिली म्हणजे धावा आल्या या षटकामध्ये कुणालजी, परंतु याही षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे. जशी पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट आली होती. आणि कधी कधी तुमचा जो जी स्ट्रेंथ असते, स्ट्रॉंग झोन असतो, किंवा जो तुमचा फेवरेट फटका असतो तो कधी कधी कळीचा मुद्दा देखील ठरतो. तेच या ठिकाणी झालं. पुन्हा तो फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होते आणि चंद्रकांत सुरुवात जरी खराब झाली असेल तर षटकाची शेवट मात्र चांगली झाली आहे. आणखीन एक विकेट आली म्हणजे दबाव दोन्ही बाजूने असेल. आता 24 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. दबाव दोन्ही बाजूने आहे, कारण पहिल्या षटकामध्ये देखील धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु विकेट देखील आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एक फलंदाज बाद झाला, दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा फलंदाज बाद झाला. दोन्ही सलामीवीर आता परतले डगआउट मध्ये. समर्थ 11 कडून लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 65-65, 27ला 2 अशी परिस्थिती सध्या या मॅच मध्ये समर्थ 11ची TWJ गुहागरच्या विरुद्ध खेळत असताना. नेक्स्ट मॅच आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करण्यासाठी यायचं आहे शिरसाट स्पोर्ट्स ओवी डेव्हलपर्स. समर्थ 11 सध्या मैदानामध्ये खेळत आहेत, त्यामुळे शिरसाट स्पोर्ट्स ओवी डेव्हलपर्स आपला कॅप्टन आमच्या टेक्निकल टीम बरोबर आपल्याला संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. 24 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण. बोल तयार. मितेश दरबार त्याच्या विरुद्ध स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. डीप कव्हर पॉइंट पर्यंत क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावतात. बॉल अडवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न. तोपर्यंत 3 धावा मिळतील. टाळ्यांचा गजर होतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून, त्यामुळे क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं झालंय. मितेश थोडासा निराश आहे. मितेश सांगतोय की कव्हरचा मला क्षेत्ररक्षक हवा होता, परंतु तो जास्त दूर राहिला होता. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत, स्वीपर कव्हर पर्यंत तिथून जास्त अंतर कापायचं होतं आणि त्याचमुळे इथे 3 धावा कंप्लीट झाल्या. चंदूजी निलेशच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता. चांगले एफर्ट्स कुणालजी तिकडे पाहायला मिळाले, परंतु बॉल आतमध्ये ढकलला. तिकडे 3 रन घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला. पाहूया या डावाला पुढे घेऊन जावं लागेल दोघांनाही. मिडल ऑर्डरला चांगली कामगिरी करावी लागेल. त्यामध्ये निलेश पिंजारी आणि आकाश काळे दोघांवरही देखील दारोमदार असेल. फ्लड लाईट्स चालू झालेले आहेत. फ्लड लाईट्स मध्ये खूप चांगलं दिसतं हे स्टेडियम. हलक्या हाताने ऑन साइडला फ्लिक करत असताना 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होतोय. सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा हाच फायदा होत असतो आणि ते 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. मितेश दरबार पुन्हा एकदा नाराज आहे क्षेत्ररक्षकांवर. त्याचं मत होतं की बॉलर एंडला थ्रो करणं गरजेचं होता, परंतु त्यावेळेला मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने थ्रो केला स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबल बरोबर जाऊन पोहोचली आता 32-32. 2 फलंदाज बाद. 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. मॅच ऑन. सामना रंगताना दिसेल. 22 चेंडू मध्ये 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट 9च्या वर. 22 चेंडू 33 धावा. समर्थ 11ला आकाश काळे नवीन बॅटर. 2 धावाने स्वतःचं खातं उघडलंय. सॉफ्ट हँडेडली खेळला, अतिशय हलक्या हाताने दिशा दिली आणि तिथे 2 धावा घेतल्या मिडविकेट वरून. शॉर्ट बॉल होता, यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता. हाफ आर्म पुल, परंतु तिथे फक्त 1 रन कंप्लीट केली जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल थांबलाय. स्वतः विकेट कीपर बॉल आणतोय, तोपर्यंत 1 धाव मिळेल. संयम, सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळते आकाश काळेच्या माध्यमातून.
मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता म्हणजे जिकडे गॅप पाहिलं ऑन साईडला जर पाहिलं तर जवळ क्षेत्ररक्षक नाहीये, सर्कलच्या बाहेर फिल्डर आहेत, म्हणजे तिकडे कुठेतरी स्ट्रोक खेळून दुहेरी धावसंख्या घ्यायची ही रणनीती त्यांनी बनवली आहे. निलेश पिंजारी पाहूया हा आता आक्रमण करेल का. पुढे सरसावत स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. पहा काय गोलंदाजी ते केली मितेश दरबारने. आता डॉट बॉल येतो या ओव्हर मध्ये. डॉट बॉलचं प्रेशर बनेल समर्थ 11 वर. TWJ गुहागरच्या माध्यमातून मितेश दरबारचं हे षटक. एक मोठा गोलंदाज आहे, गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय, त्याच्या माध्यमातून हा डॉट बॉल थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. 33 लॉस ऑफ 2 विकेट. 9.60 रिक्वायर रन रेट आता हळूहळू वाढतोय डॉट बॉल गेल्यानंतर. जास्त सफल झाला, टर्न करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो येतोय तोपर्यंत एक चोरटी रन पूर्ण केली जाईल. सिंगलच्या जोरावर धावा स्कोर बोर्डवर होत आहेत 34. 65 रन करायचे आहेत, म्हणजे इथून पुढे 31 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 19 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 बॉल आणि 31 रन. शेवटचा बॉल फेस करेल आकाश काळे, जो खेळतोय 3 धावांवर. 2 बॉल त्याने फेस केलेत. तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी हे पर्व 8वं. 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. मालिकावीरासाठी TVS अपाची ही बाईक दिली जाईल, स्पोर्ट बाईक, नवी मुंबई मित्र परिवाराच्या माध्यमातून. हा बॉल फक्त दिशा दिली, लेट कट. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. थ्रो येतोय, ओव्हर थ्रो. आता इथे दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मिळतील. खराब क्रिकेट. TWJ गुहागरच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून जिथे 1 रन होती तिथे 2 धावा खर्च केल्या. मितेश तेच सांगतोय, तुम्ही करताय काय, कारण या धावा खूप महागड्या ठरवू शकतात या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा 18 चेंडू मध्ये. आता 29 धावांची आवश्यकता चंदूजी या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम समर्थ 11 ला. कुणालजी मी म्हणेल अजूनही मॅच ऑन आहे, कारण त्यांनी सुरुवात धडाकेबाज केली. तुषार रणदिवे ते माघारी परतलेले आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 36 झाली आणि अजूनही 3 षटकांमध्ये 29 पाहिजेत, म्हणजे मॅच अजूनही येऊ शकते क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील. कारण परंतु या ठिकाणी एक मोलाची भूमिका, एक गोष्ट पाहायला मिळते. आकाश नक्कीच सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय. परंतु निलेश असे खेळाडू आहेत केव्हाही आक्रमकपणा धारण करू शकतात, त्यामुळे या दोघांवर खूप मोठे दारोमदार असणार आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाला देखील ती रणनीती बनवावी लागेल, कारण 2 विकेट तर गेलेले आहेत. जर का आणखी एखाद दुसरी विकेट इकडे आली तर दबाव वाढू शकतो प्रतिस्पर्धी संघावर, कारण मॅच सोपी नाहीये. अजूनही 18 चेंडू आणि 29 धावांची मॅच आहे, तर मॅच इकडनंही रंग नक्कीच बदलू शकते. रंगन आता तर या मॅचने बदललाय. इथून पुढे आता पाहूया कुठल्या संघाचा विजय इथे होईल. सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. 18 चेंडू मध्ये 29 धावा करायच्या. फ्लड लाईट्स मध्ये रन चेस करणं तितकंसं कठीणच आहे. नैसर्गिक सूर्यप्रकाशामध्ये खेळणं थोडंसं सोपं जातं, परंतु फ्लड लाईट्स मध्ये ज्यावेळेला फ्लड लाईट्स चालू होतात आपण पाहतो थोड्याच वेळा अगोदर फ्लड लाईट्स बंद होत्या. सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही खेळत होता, सूर्य अस्ताला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये फ्लड लाईट चालू झाल्यानंतर एकाएकी डोळे ऍडजस्ट करणं, या परिस्थितीशी समरस होणं थोडंसं बॅटरला देखील कठीण असतं. परिस्थिती विपरीत असते, परंतु त्या परिस्थितीवर मात करून जर या रन पूर्ण केल्या तर मजा येईल. 18 चेंडू 29 रनची आवश्यकता. 29 रिक्वायर्ड फ्रॉम 18. गोलंदाजीसाठी आलाय निशी कर्णेकर. 18 बॉल आणि 29 धावा समीकरण या मॅच मध्ये. निशी कर्णेकर राईट आर्म सीमरचा वापर इथे करण्यात येतोय अरिहंत ग्रुप एन कडून. अरिहंत ग्रुप जाणला जातो प्रसिद्ध घरांसाठी, मॉलसाठी, हॉटेलसाठी, बँक्वेट्स आणि मल्टीप्लेक्स साठी. त्या एन कडून आता गोलंदाजी केली जाईल. निशी कर्णेकर, त्याच्या समोर फलंदाज आहे निलेश पिंजारी. शॉर्ट बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, जास्त शफल झाला बॅटर. तत्पूर्वी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळताना दिसेल. अवांतर रन इथे मिळते. सुरुवात चांगली झाली निशी कर्णेकरची. संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसातला हा दुसरा सामना तुमच्या समोर रंगतोय. शुभ संध्या सर्वांनाच. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत, जे प्रेक्षक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आमच्या बरोबर इथे उपस्थित आहेत, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. रिक्वायर रन रेट आता 10च्या जवळपास जाऊन पोहोचलाय. 9.88च्या सरासरीने रन करायचे आहेत. हा बॉल हलक्यात त्याने फक्त पंच केलाय, बॉल निघालाय.
डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंट वरून येतोय, भरपूर वेगाने बॉल पर्यंत, तोपर्यंत 1 रन. आकाश काळेचं मी कौतुक याच्यासाठी करेन की त्याला माहिती आहे सध्या सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. खराब बॉल आला तर त्याच्यावर प्रहार करणं गरजेचं आहे. निलेश पिंजारी कडे तसे फटके आहेत, त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग इनला आणण्याचा प्रयत्न तो करतोय. 38 धावा झाल्यात, परंतु कधी कधी हा प्रयत्न अपयशी देखील ठरवू शकतो जर काही डॉट बॉल आले तर. 16-27 यावेळेला लॉफ्ट केलाय फलंदाज निलेश पिंजारीने, हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 70-70 षटकार. जरी किडकिडीत बांधायचा दिसत असेल ना तरी या खेळाडूच्या नावाचा डंका पुण्यामध्ये हाफपिच क्रिकेट चालतं आणि पसायदान आळंदी संघाला खेळत असताना हा खेळाडू संपूर्ण पुणे जिल्हा गाजून सोडलाय आणि आज समर्थ 11 संघासाठी येत आहेत. नाव आहे निलेश पिंजारी. 15 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळेला बॉल फिरवलाय, याच्यामध्ये यश येत आहे. चांगली गोलंदाजी ते होत असताना खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो. काही बॉल आले डॉट, काही बॉलवर सिंगल डबल आल्या, परंतु त्याच्यानंतर एक मोठा आघात झाला निलेश पिंजारी कडून आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल निशी करनेकरचा. मजा येईल या मॅच मध्ये. याही वेळेला बीट करून बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवर वेग होता, निलेश पिंजारी बीट होतोय. आता समीकरण आहे 13 चेंडू आणि 21 धावा. मॅच ऑन. मॅच ऑन फ्रॉम बोथ द एंड्स. मस्त मॅच, अशी मॅच झाली पाहिजे कोणाला. 13 चेंडू 21 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा. निशी करनेकर ऑन साइडला दिशा दिली, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक. फॉम्बलिंग तिथे होतंय 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान. 2 धावा इथे मात्र मिळतील. मॅकमिलन तिथे होता, 2 धावा ऍड होतील निलेश पिंजारीच्या खात्यामध्ये. धावा होत्यात स्कोअर बोर्डवर. 4 ओव्हरचा खेळ संपला. 46-46. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 47 धावा होत्या TWJ गुहागरच्या आणि समर्थ 11च्या धावा झालेल्या आहेत आता 46. म्हणजे पहा, अगदी कट टू कट सामना इथे रंगत असताना हेड टू हेड, नेट टू नेट फाईट. आता 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता समर्थ 11ला या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. कुणालजी एक षटकार आला जरूर, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोहा रोडच्या आग्री बॉईज संघासाठी खेळणाऱ्या या निशी करनेकरने. मी रोह्यावरून इकडे का आलोय दाखवून देत आहेत गुहागर संघासाठी, परंतु रन षटकार येऊन देखील कुणालजी 9 आलेले आहेत. म्हणजे जी धावगती आवश्यक होती ती मात्र या ठिकाणी अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये 19 धावांची. म्हणजे मॅच कुठेही जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. तर पुन्हा एकदा मी ते सांगेल, या ठिकाणी एखादी विकेट मॅचचं गणित बदलू शकेल, परंतु एका दुसरा षटकार देखील ते गणित बदलू शकतो. चांगली मॅच सुरू आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका, पंच तुम्हाला माहिती देतात लवकरात लवकर खेळ सुरू करा. 12 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपण आहोत. रत्नागिरी प्रसिद्ध आहे हापूस आंब्यासाठी, परंतु आता रत्नागिरीचं नाव चर्चेमध्ये असतं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. 8वं पर्व, शानदार पर्व आपल्या समोर इथे रंगत असताना 8व्या पर्वातला आजचा 3रा दिवस रात्रीचा खेळ आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. 12 चेंडू 19 धावा हे समीकरण आहे. आकाश काळे सेन्सिबल बॅटिंग करतोय. 4 बॉल मध्ये संयमाने 6 धावा केल्या, तर दुसऱ्या बाजूला निलेश पिंजारी 130च्या स्ट्राईक रेटने 10 चेंडू मध्ये 13 धावांवर खेळतोय. नेक्स्ट मॅच असणार आहे श्रीसाट 11 वर्सेस समर्थ 11. सलमान आता गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 5 मध्ये सलमान सिद्दीक. पहिला बॉल राईट बोर्ड द विकेट. पहिलाच बॉल फटका हवेत खेळलाय, लॉंग लेगला क्रॉस करेल बाउंड्री लाईनला आणि हा पहिल्याच बॉलवर येतोय मोठा षटकार आकाश काळेच्या बॅटमधून. आणि इथे आपण पाहिलं, पहिले संयम दाखवलं, परंतु त्याच्यानंतर आपल्याला हार मानायची नाहीये. आपल्याला देखील खेळ दाखवायचा आहे आणि ते काय षटकार ठोकलाय. घुटना टेक तमाशा देख. टर्न केला बॉल,
लॉंग लेगच्या वरून 6 धावा. आता 11 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. धावा झाल्यात 52. 50 अप. समर्थ 11. आकाश काळेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सलमान सिद्दीकी दुसरा बॉल चुकीचा फटका निवडलाय. रिव्हर्स खेळत असताना बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. स्वतःवर थोडासा निराश आहे आकाश काळे. हा दुसऱ्या बॉलवर मात्र चांगलं पुनरागमन सलमान सिद्दीकीचं. तर कमबॅक करण्याचा प्रयत्न सलमान सिद्दीकचा होताना पाहायला मिळतोय. करावं लागेल कारण मॅच जिंकायची आहे. दोन्ही बाजूने प्रयत्न करतायत, एक बॅटच्या माध्यमातून तर एक बॉलच्या माध्यमातून. 10 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. हा बॉल मागे ग्लान्स करत असताना फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने टाकला होता, लेग स्टंपवर होता आणि शेवटच्या क्षणाला स्वीप न करता फक्त ग्लान्स केलं. बॅटच्या अगदी खाली बॉल लागला आणि शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. 9 चेंडू आणि अजूनही 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंड आलाय निलेश पिंजारी. चौथा बॉल या ओव्हरचा सलमान सिद्दीक घेऊन येईल. क्षेत्ररक्षणाची सजावट. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. नो बॉलचा इथे कॉल केलाय पंचांनी. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न आळस इथे दाखवलाय क्षेत्ररक्षकाने आणि तिसऱ्या पंचांची मदत. डायरेक्ट हिट झालाय त्याच्यासाठी घेण्यात आलेली आहे. पाहूया रनआउट आहे का बॅटर. डेफिनेटली फ्रंटलाईनचा नो बॉल पंचाने दिला आणि त्याच दरम्यान अचूक थ्रो होता. त्याच्यामुळे बघूया थर्ड अंपायर डिसिजन काय येतंय. एवढी स्क्रीन ऑन झालेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही डिसिजन पेंडिंग बघू शकता. नुकताच जो 26 तारखेला जो सामना होणार आहे बेस्ट वर्सेस रेस्ट, त्याची प्रमोशनल व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये प्रदर्शित करण्यात आलेली आहे. ठीक 7 वाजता या क्रीडांगणावर त्याची प्रमोशनल व्हिडिओ आम्ही या मेगा स्क्रीनवर तुमच्यापर्यंत पोहोचू. सध्या डिसिजन पेंडिंग. नो बॉल तर घोषित केलाय पंचांनी. पाहूया तिसरे पंच जे टीव्ही अंपायर आहेत त्यांचा निर्णय काय येतोय. फलंदाज आउट आहे की नाही ते आता थोड्याच वेळात आपल्या समोर सांगतील. टेनिस क्रिकेट .in ऍक्शन रिप्ले मध्ये सर्व चित्र स्पष्ट करतील. कारण जवळपास 10 कॅमेऱ्याच्या लेन्स सज्ज आहेत. जे डोळ्यांनी दिसत नाही ते सूक्ष्म लेन्सच्या माध्यमातून टिपलं जातं. तुम्ही पाहताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 परवा 8. आपण बघतोय सगळे टॉवर ऑन झालेले आहेत आणि जसा सूर्य मावळतो आणि संध्याकाळ नंतरचं फिलिंग इथे सुरू होतं तेव्हा एक हलकेच गारवा आणि थंड हवा सुरू होते. मला वाटतं की साधारण 4 ते 6 सव्वा 6 पर्यंतची जी वेळ असते त्याच्यामध्ये हे पिच, इथलं ग्राउंड, इथली हवा एक वेगळ्या पद्धतीने वेगळं वातावरण देते इथल्या प्लेयर्सना आणि संध्याकाळ नंतरचा फील काही औरच असतो. खऱ्या अर्थाने मग सगळी लोक येतात, सगळे प्रेक्षक येतात. मग वेगवेगळे जे स्टॉल्स आहेत त्या स्टॉलवरती जातात. तिथे चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, संध्याकाळचा वडापाव, सँडविचेस, पिझ्झा, बर्गर अशा पद्धतीचे वेगवेगळे जे फूड आहेत त्याचा आनंद लुटतात. दरबार रेस्टॉरंटचा तिथे स्टॉल आहे. इट्स अ फॅमिली रेस्टॉरंट. सगळ्या पद्धतीच्या डिश तिथे तुम्हाला मिळतील. त्यानंतर बरीरा चायनीज, नंतर मॉक हा हे सुद्धा एक फेमस नाव आहे रत्नागिरीमधलं चायनीज व्हेज नॉन व्हेज ह्याच्यासाठी. मोमोज तुम्हाला आजपासून तिकडे मिळतील. त्यानंतर स्वामी समर्थ कॅटरर्स, इथे तुम्हाला अस्सल घरगुती कोकणी जेवण मिळेल. चिकन वडे, मटण, ओल्या काजूगरांची उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, भाकरी हे स्वामी समर्थ केटरर्स मध्ये मिळेल. पुरणपोळी पण तुम्हाला मिळेल. मोदक मिळतील तिकडे. तुमचा जसा चॉईस आहे तसं तुम्ही तिकडे जाऊन खाऊ शकता. त्याच्यानंतर तिथे तलब नावाचा एक चहाचा स्टॉल आहे आणि तिथे आंबोळी चिकन तुम्हाला 65 रुपयामध्ये मिळेल. त्याच्या बाजूला मंगला कॅटरर्स, आरती डायनिंग
गणेश धुरी आमच्या मित्राचा स्टॉल आहे. त्यांनी सगळे त्याच्याकडे मिळणाऱ्या ज्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या 99 रुपये ठेवलेल्या आहेत. तुम्ही काही घ्या, जस्ट पे 99 रुपीज. त्याच्या बाजूला आपण बघू शकतो फोर्स स्पोर्ट्स गिअर आहे. आउट इथे घोषित करण्यात आलेला आहे. फलंदाज बाद. नो बॉल आहे, मात्र रनआउट आहे बॅटर. सेकंड रनला नो +1 अशा 2 धावा मिळतील. सेकंड रनला बॅटर आउट आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. का टीव्ही अंपायरने इथे आउट घोषित केलेला आहे. बॅट सध्या फ्रेम मध्ये तर आहे, परंतु क्रीजच्या आतमध्ये नाही. त्याच्याचमुळे योग्य निर्णय, फलंदाज बाद. चांगला निर्णय. पहा अगदी स्पष्ट चित्र. बेल्स हवेत होत्या बॉल लागल्यानंतर आणि त्यावेळेला बॅट क्रीजच्या थोडीशी बाहेर होती. 53 धावा, 55 धावा आता स्कोर बोर्डवर होतील, कारण नो बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील. स्मार्ट नेट इंटरनेट अँड कम्प्युटर सर्व्हिसेस मगाशीच एक सामना जिंकलाय स्मार्ट नेटने. त्यांच्याच नावाने रायगडचा संघ खेळताना दिसतोय. डिफेंडिंग चॅम्पियन. या स्पर्धेचा नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. किसन मरगळे सध्या मैदानामध्ये खेळण्यासाठी जाईल. 55 धावा फलकावर आहेत. आकाश काळे आउट झालाय. निलेश पिंजारी सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. 10 धावांची आवश्यकता. फ्रीडचा बॉल खेळताना दिसेल. 9 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण. फ्रीडचा बॉल बॅटची कडा घेतली. स्लिप मधून बॉल निघतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच रन मिळताना दिसेल. बॅटर निलेश पिंजारीला धावा झाल्या 56. 8 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आता असेल या मॅच मध्ये. काही प्रेक्षकांना आपल्या स्क्रीनवर दाखवण्यात आलं. स्मित हास्य त्यांनी दिलं. आनंदित आहेत ते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहत असताना. कॅमेरामॅन देव तिथे काम पार पाडत असताना. चांगला बॉल, तेवढा चांगला ऑन ड्राईव्ह इथे दाखवत असताना बॅकलिफ्टला थोडस खाली ठेवलं. त्याच्यानंतर ताकद झोकली फटक्यामध्ये. एकच रन मिळताना दिसेल. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये बाळूदादा साळवी यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मेंटेन ठेवण्याचं काम, सर्वोपरी जबाबदारी बाळूदादा साळवी यांच्या खांद्यावर असताना आतापर्यंत यशस्वीरित्या त्यांनी ती पार पाडलेली आहे. या 8व्या पर्वामध्ये देखील. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर होता, त्याला सन्मान देण्यात येतोय. शॉर्ट कव्हर पॉइंटला बॉल येतोय तोपर्यंत 1 रन इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर षटकाची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 58 आणि आता चंदूजी 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. या षटकात जर पाहिलं तर रन आल्या, परंतु आकाश काळे देखील बाद झाले. परंतु पाहूयात मगाशी पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित करण्यात आला होता. त्याचं एक क्षणचित्र आपल्या स्क्रीनवर पोहोचवत असताना tenniscricket.in रिटर्न क्रीज कट केली गोलंदाजाने. 6 चेंडू मध्ये 7 धावा हे समीकरण अजूनही या मॅच मध्ये असेल. आणि 5 षटकामध्ये 56 धावा झाल्या होत्या पहिल्या डावामध्ये ज्यावेळेला खेळ सुरू होता. शेवटचं षटक चांगलं आलं. tenniscricket.in वर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 14 लाख व त्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर सध्या tenniscricket.in या वाहिनीचे आहेत. तुम्ही देखील या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला हिट करायला विसरू नका. नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर येतील. 6 चेंडू 7 रन हे समीकरण या मॅच मध्ये. आमचं मुख्य व्यासपीठ तिथे आपण पाहतोय. फैजलजी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. पहिल्यांदा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मी संपर्कात आलो दीपक पवार यांच्याशी आणि तेव्हापासून आजपर्यंत हे अतूट नातं आमचं राहिलंय या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बरोबर आणि ओम साई स्पोर्ट्स बरोबर.
त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी भरभरून प्रेम दिलं, दीपक पवार यांनी भरभरून प्रेम दिलं, या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. याही पर्वामध्ये सर्वच्या सर्व दिवस समालोचन करण्याची संधी यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. 6 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. निलेश पिंजारे आणि त्याच्या बरोबरीने किसन मैदानामध्ये खेळतोय. 58 धावा झाल्यात. मॅच ऑन. शेवटचं षटक टाकण्यासाठी निशी कर्णेकर हा गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल निशी कर्णेकरचा शॉर्ट बॉल होता, पूल केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मॅकमिलनचं आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करावा लागेल, कसोशीने करावा लागेल. इथे तोच प्रयत्न सुरू आहे. 2 धावा नक्की आपल्या टीमसाठी वाचवल्या चंदूजी मॅकमिलनने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या पहिल्याच बॉल पासून आक्रमकता देखील धारण करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु निशीला कमबॅक करावं लागेल. या ठिकाणी निशीकडे ती क्षमता आहे, गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत आणि मी या स्पर्धेत काय खेळतोय दाखवावं लागेल. काही निर्धाव चेंडू किंबहुना विकेट देखील घ्यावी लागेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्यात 5. 5 बॉल 5 रन. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, हाय बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. तिथे पुल करत असताना क्षेत्ररक्षक मॅकमिलनचा थ्रो येतोय विकेट किपर एंडला आणि बॅटर आउट. आणखीन एक धक्का. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटल्यानंतर सुपर ओव्हर नेहमी चर्चेमध्ये असते या स्पर्धेची. एक तरी सुपर ओव्हर नेहमी होते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. पाहूया हा सामना सुपर ओव्हर मध्ये समाप्त होईल का. बॉल शिल्लक आहेत आता मैदानामध्ये 4 बॉल मध्ये रन करायचे 4 चंदूजी. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट आणि या मॅच मध्ये देखील ट्विस्ट कायम. एक विकेट. मॅच मधील रंगत आली आहे कुणालजी, कारण विकेट आली आहे आणि ती देखील निलेश पिंजारेची विकेट आली आहे. 15 चेंडूमध्ये 19 धावा केल्या खऱ्या, परंतु या ठिकाणी ते बाद होत आहेत आणि निशी कर्णेकर यांना मात्र दबाव वाढवण्याची संधी या ठिकाणी आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय सतीश सनस, मॅन फ्रॉम कोपर खेळणे, नवी मुंबई. फलंदाजीसाठी जाईल. 61 ला 4. फलंदाज बाद आणि आता 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. निशी कर्णेकर चांगलं षटक इथे टाकतोय या मॅच मध्ये. रिक्वायर्ड रन रेट 6. 4 बॉल मध्ये रन करायचे 4. सामना जिंकण्यासाठी एक रोमहर्षक सामना तुमच्या भेटीला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधला निशीचा हा पुढचा बॉल सतीश साठी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. इथे विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल जातोय मागे. 1 रन मिळेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 3 धावा. क्षेत्ररक्षक थोडेसे जवळ बोलवले गेलेले आहेत आणि कारण आपण पाहतो मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक 30th सर्कलच्या आतमध्ये आहे जवळपास. फाईन लेग 30th सर्कलच्या आतमध्ये, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक. चर्चा होईल या मॅचची. 3 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण. तिसऱ्या रात्री मधला हा दुसरा सामना तुमच्या समोर. हाय व्होल्टेज मॅच. 62 धावा, 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता समर्थ 11 ला. स्ट्रायकिंग इनला किसन. हाफ पूल केलाय किसनने, टर्न केलाय बॉल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यामध्ये यश आले का पाहावं लागेल आणि अखेर 3 धावा पूर्ण केल्या आहेत, परंतु पंचांचा इशारा येतोय. बॉल सीमारेषा भेदून गेलाय, सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील आणि हा चौकाराने सामना संपवलाय. सामना इथे जिंकलेला आहे समर्थ 11 ने. TWJ गुहागर या मॅच मध्ये पराभूत होत आहेत, परंतु अजूनही संधी आहे आणि यानंतरचा सामना होईल शिरसाट ओवी डेव्हलपर्स विरुद्ध समर्थ 11. आणि तत्पूर्वी जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल. थँक्यू कुणाल दाताई. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत.